वर्षवार साहेब, आपण भोकरच्या नगर परिषदे निवडणुकामध्ये काल निकालामध्ये आपल्याला अपयश आलं, आपण या ठिकाणी हारलात, तर काय बोलाल याबद्दल? पहिलं प्रथम मी पांडुरंग लक्ष्मण वर्षवार, मी शिवसेना शहर प्रमुख आणि मी महाआघाडी म्हणून काँग्रेसतर्फे उमेदवारी घेऊन वार्ड क्रमांक 7मध्ये मी इलेक्शनसाठी नगर परिषदेसाठी उभा होतो. मात्र मला जनतेच्या आशीर्वादाने माझा गुलाल पक्का होता. मात्र इथल्या भोकरच्या नगर परिषद EVMमधून माझा पराभव झाला. मात्र मला माझ्या वार्डच्या सर्व जाती धर्मातील लोक माझ्यावर प्रेम केले, मला भरभरून मतदान केले. त्याच्यात मला एकही पैशाची नाराजी नाही. मात्र मला ज्या दिवशी 2 तारखेला मतदान झालं, 3 तारखेला ज्या मताचा निकाल होता, मला अपेक्षा होती की मी निवडून येईल. मात्र घडलं असं की अचानक घडलं की 21 तारखेला मतमोजणी. मला त्या दिवशीच मला डाऊट आला, मलाच नाही माझ्या भोकरच्या सगळ्या लोकांना शंका आली की बा काही ना काही होणार, आणि शेवटी तेच घडलं. मला माझ्या वार्डातील सर्व लोकांनी मला भरपूर मतदान केले. मला सगळ्या लोकांनी बिना पैशाचं मतदान केलं, आणि पुढचे दणदांडगे लोक निवडून आल्याबद्दल मला त्याच्याबद्दल काही नाही, हार जीत होणार आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीचं असं जर होत असेल तर हत्या होणार आहे. मला आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, उद्या येणारे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे. जर असं जर होत असेल तर उमेदवार पुढं कोण येतील मला सांगा. जर पैशानं जर इलेक्शन पैशातून जर सत्ता होत असेल, ते बी अशोक चव्हाण साहेबाच्या मतदारसंघामध्ये, तर साहेब आपण काय करू शकणार आहोत? तर मी एवढं म्हणू शकतो, काही लोक प्रॉपर्टी ऐकलेत, काही ऐकलेत, मात्र इलेक्शन उभं राहा. मात्र असं मी इलेक्शन बघितलं नाही. इलेक्शन असं राहतो की बाबा चला काही ना काही पिठलं भाकर खाऊन मतं मागून मतं घेऊन निवडून यायचं बघितलं. मात्र ज्या भोकर मतदारसंघामध्ये पैशाचा अक्षरशः पाऊस पडला, तेवढा असतानाही काँग्रेसच्या बाजूने पुरं भोकर शहर पाठीमागं होता. एवढा असताना बी भोकरचा एकही काँग्रेसचा नगरसेवक निवडून येत नाही. याच्यामागं कारण काय असेल मला सांगा. अपक्ष ज्यावेळेस उमेदवार निवडून येतात, मग काँग्रेसचं काय निवडून येऊ शकत नाही? मग काँग्रेस कमी कुठं पडला? प्रचारात कमी पडला, कोण्या गोष्टीत कमी पडला? मला एक म्हणायचं आहे, या भोकरमध्ये जे बी झालं, गोष्टीला जनता मला निवडून दिली, मी पराभव झालो, मी या मान्य करतो. मात्र मला पराभव खाली EVM मशीननं केला. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांनाही ग्रामपंचायत लढवायचं असेल, ज्यांना जिल्हा परिषद लढवायचं असेल, ज्यांना पंचायत, यांनी जर निवडणुकीला उभं राहायचं असतं, त्या बॅलेट पेपरवर जर इलेक्शन होत असेल तर उभा राहा, नसेल तर सरळ ज्यांची सत्ता आहे त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊन टाका. इलेक्शन लढू नका, स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकू नका, आणि स्वतः पुढं होऊ नका. कारण मला जे घडलं, मी तुम्हाला सत्य या देवापुढे उभं राहून सांगालो, तुम्हाला 100% हेच घात होणार आहे. आता लोकांचे महानगरपालिका आहे, आता इलेक्शन होणार आहे, महानगरपालिकामध्ये बी हेच घडणार. आता जिथं गेलं तिथं मशीन मॅनेज आहे, आणि ज्यांना आणायचं ज्यांना पाडायचं मला सांगा. हर्षवार साहेब, यात आपण बोललात की मशीनमुळे मी पडलो. भोकरमध्ये वार्ड क्रमांक 1 मधून दिग्गज या ठिकाणी हारलेले आहेत, तर तुम्हाला काय डाऊट आहे मशीनवर? मला मशीनवर त्याच्याबद्दल डाऊट नाही. ते दिखावा केलेत, कोणाला पाडायचं, कोणाकडे रोष काढायचं, ते सगळं त्यांचं भाजपवाल्याचं जजमेंट होतं की बाबा भोकरच्या नगराध्यक्षाला जर पाडलं, 2दा राहिलेल्या नगराध्यक्षाला जर पाडलं तर पूर्ण लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जाईल, असं त्यांनी जजमेंट केले. आता भोकरला मला सांगा 4 छत्री निवडून आल्या. एक कसं आल्या, एक अंगठी आली, त्याच्यानंतर एक कबशी आली, एक पंखा आली. याच्या मागचं कारण काय तुम्ही शोधा ना. बघा, जे अपक्ष निवडून येतात आणि जिथं काँग्रेसचं ठीक आहे माझा पराभव झाला, तर बाकी कोणी एखादी तरी
एवढं अन्याय काय झालं? ज्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणणारा भोकर तालुका, आज भोकरला काँग्रेस नको असं झालेलं, असं काँग्रेसनं काय केलं बा भोकरला? याच्यामध्ये एकच कारण आहे, अशोक चव्हाण साहेबांनी सरळ माझं स्पष्ट म्हणणं आहे, चव्हाण साहेबांनी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी सरळ त्यांनी मतपेट्यामधून आम्हाला पराभव केले आणि भोकरचे 22 नगरसेवक आणि नगराध्यक्ष जनतेच्या आशीर्वादानं 100% निवडून आलेले होते. याच्यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. आता काही लोक आम्ही एवढे निवडून आल्या, मात्र आज सांगालो, आज तुम्ही निवडून आलात, कोणाला वाटत असेल आम्ही एवढे आले तेवढे आले, आज बघा येणाऱ्या काळामध्ये आपली लोकशाही धोक्यात चालली. ज्या बाबासाहेबांनं आपल्यासाठी संविधान निर्माण केलं आणि ज्याला आपल्याला तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र मेहनत करून संविधान निर्माण करून मताचा अधिकार दिला, त्याच मताला हेच लोक विकत घ्यायलेत आणि आज संविधान संपवण्याच्या मार्गावर राहतं. त्याच्यासाठी या संविधानाला जर वाचवायचं असेल, जर खरं लोकांमधून निवडून यायचं असेल तर बॅलेट पेपर गरजेचं आहे. आणि यासाठी सर्वात पुढं जर कोणी यायचा समाज असेल, मी छातीवर हात ठेवून सांगतो, एक मुस्लिम समाज आणि दलित समाज भारतामध्ये नाही, महाराष्ट्रात तर नाही, भारतात सर्वात पुढं हे दोन समाज जर पुढे आला तर लोकशाही टिकते, संविधान टिकते आणि सामान्य माणूस जनतेतून निवडून येते. हे आता भाजपचं एकच रणनीती आहे महाआघाडीचा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा यांचं ठरलेलं आहे. आणि सामान्य माणूस स्वप्ने बी बघू नका. जर तुम्हाला ग्रामपंचायत लढवायची असेल, जिल्हा परिषद लढवायची असेल, पंचायत समित्या लढवायचं असेल तर सर्व एकत्र या, बॅलेट पेपर तयार करा, बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्या. नाहीतर आपण किती जरी कोटी रुपये लावलं, तुम्ही निवडून कोणीच येणार नाही. आणि मी आज म्हणालो म्हणू नका, उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदला तुम्ही, उद्या येणाऱ्या महानगरपालिका नांदेडचा तुम्ही बघा, हेच घडणार आहे. आणि मी एवढं सांगतो, भाजपची या एवढी मोठी रणनीती आहे. आज मला सांगा, आज जे जिल्हा परिषदचे शाळे, आज शाळेचा अवस्था काय आहे? थोडं पॉयझन देत संपत आले. आज पोस्ट ऑफिस असेल, त्याच्यानंतर तुमचं कोणतंही बघा, त्यांनी संपवण्याच्या मार्गावर राहतं. आणि ज्या काँग्रेसनं इतके वर्ष कमवलेलं, हे सगळे भाजप संपवण्याचं आहे. आता आज आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढं रणनीत करणार की बा मतामध्ये चोरी व्हायली, हे सत्य गोष्ट आहे. राहुल गांधीसुद्धा म्हणाला, शरदचंद्रजी पवार साहेबसुद्धा म्हणालेत की बाबा मतं चोरीला चाललेत, मताला कुठंतरी रोखावं पाहिजे. मात्र मला एकच म्हणायचं आहे, वंचित प्रकाश आंबेडकर साहेबांना, माझी ऐपत नाही तेवढ्या मोठ्या माणसाला बोलाय, साहेब तुम्ही पुढं आलं तर हे महाराष्ट्र नाही भारत टिकणार आहे, नाहीतर संविधान संपणार आहे. मी स्पष्ट बोलणार आहो, मला कोणाची भीती नाही. मात्र मला एक सांगायचं आहे, जर सामान्य गरिबातला माणूस जर नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये, विधानसभेत, लोकसभेत वाटलायचं असेल तर संविधान वाचला पाहिजे. बाबासाहेबाचा, शिवाजी महाराजाचा आशीर्वाद 100% राहावा पाहिजे, तरच हे भारत देश टिकल्या राहते. नाहीतर हे लोक आपल्याला 100% संपाच्या मार्गावर राहतं. आणि तुम्हाला मी स्पष्ट सांगालो, मला कोणाचं असं मला कोणी म्हणले नाही तुम्ही का बोला म्हणून, मला कोणाचा दबाव नाही. मी स्वतः माझ्या छातीत हात ठेवून सांगालो, माझ्या मनातल्या गोष्ट सांगालो. कारण आम्हाला जर जगायचं असेल तर सर्व एकत्र या, बॅलेट पेपर पुढे आणा आणि मतदान घ्या. भाजप हो की काँग्रेस हो की शिवसेना हो की राष्ट्रवादी हो, ते जनतेतून होईल. राष्ट्रवादीची सत्ता आली, म्हणजे नांदेड जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणी इतर पक्षाची सत्ता आली, तर EVM तिथं चालली नाही काय बोला? आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही उमरीचा विषय काढला. बापूसाहेब गोरटेकर एक निष्ठावंत इमानदार कार्यकर्ता, तसा आमदार माझ्या तर जन्मात येणार नाही आणि पुढे येईल की नाही मी त्याची शाश्वती देत नाही. एवढा इमानदार आमदार माझ्या आयुष्यात बघितलं नाही. ज्या आज राष्ट्रवादीचं जे उमरीमध्ये आला ते बाबासाहेब त्यांच्या आशीर्वादानं आलेलं आहे. आणि तिथे जे जे कैलास देशमुख असेल, शिरीष देशमुख असेल, आमच्या वडिलांनी
त्यांनी सांगितले आमच्या सुखात दुःखात त्यांनी येतात अर्ध्या रात्री. त्यांच्याबद्दल मला दोष नाही, त्यांच्या मेहनतीने तिथे निवडून आले आणि त्यांच्या भीतीपोटी तिथं काही शाळा चाललेल्या नाही. आणि जे आमचा काँग्रेसचा जे खासदार आहे, खासदार साहेब भरपूर दिले असं नाही. आणि मी माझा जे नगराध्यक्ष म्हणून जे संदीप गोड उभा राहिला होता, मुळात त्यांनी इमाने ईदबाराने त्यांनी प्रचार केला. त्यांनी स्वतःच्या खिशातून जे काही घडल त्यांनी मदत बी केली आम्हाला. गोविंद बाबा गोड पाटील त्यांनी इमाने ईदबाराने त्यांनी ज्या आमदार खासदार असणाऱ्या खेटला आणि त्यांच्याबद्दल काही दुमत नाही. आणि त्यांनी कोण्याही काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला नाराज केला नाही आणि जितकं होईल तेवढं त्यानं मदत केला. शेवटी MIMच्या काही मताने काँग्रेसचा पराभव झाला. मात्र ज्यांनी पराभव झाला त्यांनी अभ्यास करावा. मी अजून सांगतो, या भारताच्या मुसलमान आणि दलित समाज जोपर्यंत तुम्ही हे गोष्ट विचारत घेत नाही तोपर्यंत हे भारत या लोकांच्या विरोधामध्ये एकमूट होऊ शकत नाही. कारण का, जिथं लोक म्हणले माझ्या वार्डात मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही. अहो, मी जिथून पराभव झालो तिथं 1250 मत पडतो आणि मी जिथं आहो तिथं मला 650 मत पडतो. तर याच्यावरून विचार करा किती मोठी शाळा झाली. आणि जिथं अपक्ष उमेदवार निवडून येतात आणि काँग्रेसचं एक बी येत नाही म्हणजे ना, लाजिरवाणी गोष्ट आहे. अहो, आता बघा, आता मी स्पष्ट सांगतो, मी ज्या माझ्या वार्डातील वार्ड क्रमांक 7 व माझ्या भोकरच्या लोकांना मी हात जोडून विनंती की तुम्ही माझ्यावर वार्ड क्रमांक 7चे माझ्यावर भरपूर प्रेम केलं आहे. मला त्यांनी मतदान केलं. माझा त्यांच्यावर कोणावर रोष नाही. मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मी माझा मनापासून माझ्या वर्षावर परिवाराकडून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला भरपूर मदत केली. मात्र मी आज तुमच्या TV चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जोपर्यंत EVM संपणार नाही, जोपर्यंत बॅलेट पेपर येणार नाही तोपर्यंत माझी तर ताकद होणार नाही त्या EVMच्या मतावर उभं राहायचं. ज्या दिवशी बॅलेट पेपर या भारतात या महाराष्ट्रात येईल तेव्हा मी छाती ठोकपणे उभं राहील. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत लढवणाऱ्याला मी हात जोडून विनंती करतो, तुम्हाला जर पुढं लढवायचं असेल तर सर्वांनी एक मताने या महाराष्ट्राच्या शासनाकडे, या सरकाराकडे एक मताने मागणी करा. कोणी निवडून येऊ, मतदान जर घ्यायचं असेल तर बॅलेट पेपर असेल तर उभा राहा, नसेल तर कोणी उभा राहू नका. बिनशर्त पाठिंबा या जे सत्तेत होतं त्यांना देऊन टाका. तुम्ही इलेक्शनसाठी प्रॉपर्टी ऐकून पैसे खर्च करून उभा राहू नका. 100% तुमचा पराभव होणार आणि ते बी नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कळून येणार याचं. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.